झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मला नाही माहित भाईसाहेब, मी जेव्हा वेदाच्या वयाचे होते ना तेव्हाच माझी आई मला सोडून गेली। आईचं प्रेम काय असतं ना हे मला कधी कळलंच नाही, पण मला आत्ता कळतंय आई ना तुमच्यासारखी असते। मला खात्री आहे आज जर माझी आई असती ना तर ती तुमच्यासारखीच असती। तुम्ही माझ्यावरती खूप जीव लावता, माझ्यावर खूप माया करता। आजवर जे प्रेम मला माझ्या आईकडून मिळालं नाही ना ते मला तुमच्या रूपात मिळतं। आजवर प्रत्येक निर्णय घेताना माझी कवडी मला मदत करत होती, पण आज आईच्या रूपात तुम्ही मला मिळाले। आता मला या कवडीची काहीच गरज नाही। तुम्ही माझ्याकडे कवडी मागितली होती आणि मी तुम्हाला नाही म्हणाले, पण मला आता ही कवडी नकोय। मला तुमच्यासारखी आई मिळाली, त्यामुळे ही कवडी मी तुम्हाला देते बाईसाहेब। मीरा, हे काय बघतोय मी? नाही 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 नाही, हे काहीतरी अनर्थकारक होणार आहे, अभद्र होणार आहे। नाही 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 मीरा, तुझ्या हातून काहीतरी अशुभ घडणार आहे। हे असं होतं का? नाही 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 नाही, मला जायला हवं मीराकडे। इथे थांबून चालणार नाही मला। ओम हम हनुमते नमः, 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 ओम हम हनुमते नमः। मीरा, 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 मी येतोय मीरा, मी येतोय। आईसाहेब, आजवर प्रत्येक निर्णय घेण्यात या कवडीनेच मला मदत केली। मला खात्री आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही या कवडीची काळजी घ्याल। मला वेळेत पोहोचायला पाहिजे, नाहीतर उशीर होईल, अनर्थ होईल सगळं। मीरा, तुम्ही या कवडीला खूप जपाल, म्हणून ही कवडी मी तुम्हाला देते। मी येतोय मीरा, अनर्थ होईल। मंजिरी, कवडी मालक स्वतःहून देईल, तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।